नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथ येथून आहे. जेवणाच्या पार्टीत सहभागी करून नाही घेतल्याने तरुणाची धारदार चाकूने हत्या. 12 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. जेवणाच्या पार्टीत सहभागी करून नाही घेतल्याने अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात 18 वर्षाचा तुषार देडे या तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात तुषारचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. समीर वाघे या आरोपीने ही हत्या करून तो पसार झाला होता. अखेर पोलिसांच्या टीमने त्याला 12 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी समीरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर याआधी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. रविवारी रात्री तुषार आणि त्याचा मित्र महेश हे बारकुपाडा परिसरात जेवणाची पार्टी करत असताना तेव्हा आरोपी समीरा मला पार्टीत सहभागी करून घ्या म्हणून वाद घालून लागल्याने हा वाद वाढल्यानंतर त्यांनी सोबत आणलेला धारदार चाकूने तुषारला भोसकले. त्यात तुषारचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे विविध पथक आरोपी समीरच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात आली असे पोलीस परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. बरोबर आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे. यामधलं जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी 2 त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते. यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं. त्यात तिथे वाद झाला. वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते. त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे. जशी घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली, घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल अटक केलेली आहे. आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत. काही पोलीस रेकॉर्ड आहे का सर? जो मयत इसम आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांचं काही रेकॉर्ड नाही, परंतु जो आरोपित आहे त्याच्यावरती एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सर, आरोपी हा मानसिक रुग्ण असलेला असं बोललं जातंय, खरं आहे? त्याचं नाव त्या पद्धतीने उच्चारलं जातं. तसंही आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकरच. पोटात आणि मांडीजवळ 2 प्रमुख वार आहेत. त्यात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. ओव्हरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे. शिवाय आमचे डायल 112 अनुषंगाने बीट मार्शल, त्यानंतर क्राईम मोबाईल, कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल या पेट्रोलिंग करत असतात. शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे. जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.